50 रुपयाला ही ठुशी सॉर्ट ऑफ पॅटर्न मध्ये काहीतरी आहे. 100 रुपयाला हे पण आहे छान असं, छान अशी टेम्पल ज्वेलरी जी आपण म्हणतो ती पण 100 रुपयाला आहे. अगदी छोटे चोकर टाइप जर तुम्ही बघितले ते सुद्धा 100 रुपयाला आहे. हे फक्त 150 रुपयाला आहे. ह्याची रेंज आहे 500 रुपये, पण ही आपल्यासाठी येणार आहे. सो 400-450 मध्ये या फ्युजन ठिशी सुरू होतात. तो 450 पासून सुरू होते आणि ती कंठी अगदी छान बाप्पाचं रूप खुलवणारी आहे. पण त्यांनी मला सांगितले की हा सध्या ऑफर मध्ये आहे, सो हा 350 रुपयाला मिळतो तुम्हाला. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली. आज पुन्हा एकदा आले दादरमध्ये. दादर म्हटल्यावरती शॉपिंग आणि शॉपिंग म्हटल्यावर दादर, हे समीकरण काय बदलता येत नाही. त्यामुळे मला कळलं एका नवीन जागेबद्दल आणि ती एक्सप्लोर करायला मी आले. असं कळलंय की मराठमोळे दागिने ते सुद्धा हटके डिझाईन्स मध्ये फक्त 50 रुपयांपासून स्टार्टिंग रेंज आहे. तर नक्की ते खरं आहे का? चल पाहूयात. तर आपण त्या दुकानात अखेर पोहोचलेलो आहोत आणि जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या नजरेला नजर जाईल तिकडे ज्वेलरी दिसते आणि मराठमोळे मोत्यांचे हिऱ्यांचे असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. पण काय ठरलं होतं, आपण काय म्हटलं होतं की आपल्याला असं कळलंय की इथे मराठमोळी जे दागिने आहेत ते अगदी 50 रुपयांपासून स्टार्ट होतात. सो खरं आहे का? पहिला जर विचारूया, खरंच 50 रुपयाला इथे काय मिळतं का? खरंच मिळतं इथे 50 रुपयाला. सो येस, ही पहिली जी आपला जो हे होता तो टिक मार्क झालेला आहे. 50 रुपयाला ही ठुशी सॉर्ट ऑफ पॅटर्न मध्ये काहीतरी आहे. बघूया आपण. हा येस, हे ओपन करून नॉट बॅड. त्याची क्वालिटी खरंच चांगली आहे. म्हणजे 50 रुपयाच्या हिशोबाने जर तुम्ही बघाल तर त्याला छान दोरा त्याचं हे, आणि ही क्वालिटी वाईज जर तुम्ही बघाल तर अनेकदा असं होतं की नाही. सो हे येस हो आहे, 50 रुपयापासून खरंच सुरू होतात गोष्टी. आता अजून काय आहे इकडे, चल पाहूया. तर या ज्या तुम्ही बघतायत या 2 लाईन्सच्या इथे दिसतायत, ज्यात एवढी व्हरायटी आहेत, ते 100 रुपयाला आहेत. तिकडे ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय ती ही छान अशी ठुशी आहे. घालून बघूया. सध्या ऑक्सिडाइज फारस ज्वेलरी कोल्हापुरी पॅटर्न मध्ये ही आहे. सो ती गळ्याभोवती पण अशी छान सुंदर दिसते किंवा थोडी लॉंग ही होते. ही फक्त 100 रुपयाची आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे बघितलं तर मोत्यांचे विविध, हे बघा 100 रुपयाला हे पण आहे छान असं. हे अगदी नाजूक, फक्त तुम्हाला गळ्याभोवती हवं असेल तर तसं सुद्धा मोत्यांचं आहे. ते पॅटर्न्स वेगळे, हे किती सुंदर आहे बघा. येस, सो चिंच पेटी किंवा त्या पॅटर्न मध्ये जाणाऱ्या ह्या 2 डिझाईन्स आहेत. जर तुम्ही बघितलं तर त्याचे हिरे, त्याची मोती, त्याचे शायनिंग, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. खरं तर जर 100 रुपये आपण म्हणतोय, 100 रुपयाच्या हिशोबाने त्याची ही क्वालिटी आणि त्याचा लुक खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. ही सुद्धा खूप नाजूक आहे बघा. त्या व्यतिरिक्त इथे बरेच ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात. ही छान अशी टेम्पल ज्वेलरी जी आपण म्हणतो ती पण 100 रुपयाला आहे. त्यानंतर त्यातही हे असे बारीक अगदी छोटे चोकर टाइप जर तुम्ही बघितले ते सुद्धा 100 रुपयाला आहेत. त्या व्यतिरिक्त थोडं लॉंग मध्ये, तन्मणी असं नाही म्हणता येणार, पण त्या पॅटर्न मध्ये जाणारी जर एखादी गोष्ट असेल तर ही आहे. ती पण 100 रुपयाला आहे. ऑक्सिडाइज छान असं मंगळसूत्र आहे इथे, हे बघा खूप गोड आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर 100 रुपीज. सो 100 रुपयामध्ये म्हणजे 50 रुपयामध्ये जर सिलेक्टेड व्हरायटी असेल तर जर तुम्ही 50 रुपये वाढवले तर तुम्हाला बरीच व्हरायटी इथे मिळणार आहेत. आणि त्या 100च्या जर अजून 50 रुपये वाढवलेत तर तुम्हाला अजून ही इथे व्हरायटी मिळते. हे बघा, त्यात मग तुम्हाला ऑक्सिडाइज मध्ये छान पॅटर्न्स आहेत. थोडं लॉंग मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर छान असं
हे आहेत. त्याशिवाय हा बघा, हे किती गोड आहे. थोडासा त्याला एक हेवी लुक आहे. हे फक्त 150 रुपयाला आहे. त्या व्यतिरिक्त हे छान पानांची डिझाईन आहे, ते सुद्धा छान 150 रुपयाला आहे. त्या व्यतिरिक्त हा छान असा, हे जरा 200 रुपयाचा आहे. त्याचं जरा पॅटर्न चेंज होतं. हा तन्मणी पॅटर्न आहे, 200 रुपये लॉंग. मगाशी जो आपण पाहिला त्यापेक्षा हा थोडा वेगळा आहे. त्याला मध्ये सुद्धा छान हिऱ्यांचे पॅटर्न दिलेले आहेत. हे लेंथ लॉंग आहे, हेवी वालं. जर तुम्ही बघितलं तर हे 200 रुपयाला आहेत. सो 50 पासून सुरू होणारी ज्वेलरी इकडे मिळते असं आपल्याला कळलं होतं. विशेष म्हणजे हटके डिझाईन्स आहेत. तर ती स्पेशालिटी काय, कारण काय हे इकडचे जे दागिने आहेत ते स्वतः बनवतात, त्यामुळे ही क्वालिटी आणि क्वांटिटी आणि प्राइस आहे असं मला कळलेलं आहे. आता मी जे बघितलं त्याची सगळ्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि 50 ते 200 पर्यंतची रेंज आपण एक्सप्लोर केली आहे. आता या व्यतिरिक्त आत अजून काय आहे, कारण की आत बरेच मराठमोळे आणि अगदी सुंदर दागिने मला दिसत आहेत. तर आत काय अजून त्यांच्याकडे ऑफर आहे, चल पाहूया. तर रिच क्रिएशन्सचं जे मला कळलं होतं की 50 पासून सुरू होतंय का, तर हो ते सगळं झालं. 100, 150, 200 पर्यंत आपण पाहिलं आणि आता आपण आत आलो आणि त्यांच्याकडे काय व्हरायटी आहे. तर नजर जाईल तिकडे उत्तम वेगवेगळ्या डिझाईन्सचे मला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. पण मराठमोळे दागिने आपण त्यांच्याकडे काय वेगळे पण आहे ते बघणार आहोत. कारण काय अनेकदा असं होतं की मराठमोळे दागिने म्हटल्यावरती एका साच्यात बंदी असतात, पण त्यांच्याकडे त्याला जरा एक हटके ट्विस्ट आहे. सो आता पहिला आपण पाहतोय तो कोल्हापुरी साज. म्हणजे अगदी ठसठशीत एखादी, जर तुम्हाला एखादा दागिना हवा असेल, एक जरी घातला तरी अगदी उठून दिसायचं असेल मराठमोळा पारंपरिक दागिना, तर तो साज आहे. आणि हा कोल्हापुरी साज हा जो आहे हा अगदी पारंपरिक डिझाईन आहे त्याची, ही त्यांच्याकडे आहे. ह्याची काय रेंज आहे? ह्याची मॅडम बाहेर बघायला गेलात तर 2500च्या पुढे आहे. आपल्याकडे हा 1800 ला. ओके, सो 1800 पासूनची ह्यांची रेंज आहे. बाहेर खरंच हे दागिने थोडे महाग मिळतात. आता त्याच्यात पण व्हेरिएशन्स आहे. जर तुम्हाला टिपिकल ते पेंडंट नको असेल तर विदाउट पेंडंट सुद्धा आहे. आणि याची रेंज विदाउट आहे पण तो तेवढाच आहे. अच्छा, 1800चाच आहे. त्याच्यामध्ये थोडी छोटी साईज असेल ती तुम्हाला 1500 पर्यंत. ओके, सो त्याच्यात साइजेस प्रमाणे 1500 पासून सुरू होतात. हे दोन 1800चे आहेत. आता त्याला एक ट्विस्ट आहे. जर साज आपण हे नेहमीचे बघतो त्याला एक जरासा ट्विस्ट देऊन यांच्याकडे एक वेगळी डिझाईन बनवली गेली आहे. ती म्हणजे ही आत आणि बाहेर दोन वेगवेगळे लेवल्सचे लेंथ आहेत. वरती त्याला आणि कोल्हापुरी बरोबर कॉम्बिनेशन करण्याचा फ्युजन प्रकार. येस, सो फ्युजन आहे. मोहनमाळ जी पारंपरिक असते, जी बोरमाळ मोहनमाळ म्हणतो तशी, त्याला साजचा एक फ्युजन करून. ह्याचं काय प्राइस आहे? ह्याची मॅडम अनबिलिव्हेबल आहे, 800 रुपये प्राइस. ओ, हे फक्त 800 रुपयाला आहे. वा, अतिशय सुंदर आहे. 800 रुपये म्हणजे काहीच नाही आहे ऍक्च्युली. कारण काय त्याचं जर तुम्ही हे बघाल तर तो खूप स्टर्डी आहे, खूप छान क्वालिटीचा आहे. हातात घेतल्यावरती कळतं की त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे. तर त्यामुळे साज जर टिपिकल नको असेल तर हे थोडं मराठमोळच पण हटके डिझाईनचं इकडे तुम्हाला मिळतं. आणि प्राइस 800 रुपये, त्यामुळे काहीच हरकत नाही. आता या व्यतिरिक्त मराठमोळ्या दागिन्यांमध्ये काय हटके चेंजेस केलेत चल पाहूयात. आमचा बाई पण भारी देवाचा सेट आहे. बाई पण भारी देवाचा जो ओरिजिनल सेट आहे ना, तो पण असा पूर्ण क्रिस्टल मध्ये बनवलेला आहे. फक्त इथे त्यांचं देवीचं पेंडंट आहे. इथे त्यांचं ब्लाउज पीस, बिकॉज आपण केलंय, आपल्याला माहिती आहे सगळं. सो इथे त्यांची ब्लाउज पीसची पट्टी आहे आणि त्या ब्लाउज पीसच्या पट्टीवरती टेम्पल ज्वेलरीचे देवींचे जे असतात ते आहेत. पण ते क्रिस्टल जे तुम्ही म्हणतायत ते खाली आहे, ते पुढे त्यांनी क्रिस्टल मध्ये घेतलेलं आहे. सो त्यांनी अगेन त्यांनी त्यांचा एक वेगळा लुक, त्या वेगळा एक टच दिलेला आहे. ही त्यांची ठुशी तर आपण बघितलेली आहे. तो हे ह्याच्यात कलर्स आहेत का बरेच? हो, याच्यात 9 कलर्स बनवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये ह्याच्यामध्ये वापरलेले जे मटेरियल आहे
हे जे क्रिस्टल्स आहेत ते पूर्णपणे काचेचे आहेत. ओके. इव्हन त्याच्यामध्ये हे जे पॅचेस आहेत किंवा हे मणी आहेत ते पूर्णपणे मेटलचे मणी आहेत, त्याच्यामुळे ह्या लवकर खराब होणाऱ्यातला नाही. मोतीमध्ये पण आणलाय. अरे वा, मोतीमध्ये त्याचा लुक एकदम चेंज होतो. जर तुम्ही बघितलात तर तो खूप रिच वाटतोय आणि खूप वेगळा वाटतोय. काय रेंज आहे याची? ऍक्च्युली हा 1200 पर्यंतचा आहे, पण इन ऑफर आपण इकडे त्यांना 1000 देतो. ओके. सो झुमकेही. अरे वा, सो त्याच्यावर अख्खा सेट आहे. ही जी गळ्यात भोवतीची ठुशी चोकर जे म्हणतो ते आहे, हा लॉंग आहे, त्याच्याबरोबर झुमके सुद्धा येणार आहे. 1200 मध्ये आहेत, पण सध्या त्याची ऑफर आहे 1000 रुपये. सो येस, सोबत ठेवण्यासाठी आम्ही हा एक ज्वेलरी बॉक्स पण देतो, कारण की आपण इतकं छान मटेरियल याच्यासाठी वापरतो आहोत, ऑब्विसली त्याची निगा पण खूप चांगली ठेवलीच पाहिजे, म्हणून आम्ही बॉक्स. वा, सो बॉक्स सुद्धा फ्री आहे आणि तो बॉक्स सुद्धा छान ब्रोकेडचा आहे, त्याला सुद्धा एक वेगळं छान असा लुक आहे. त्यामुळे ही ऑफर मिस करण्यासारखी नाही आहे की बायपणची ज्वेलरी थोडी वेगळी आहे, हटकी आहे, त्यांचा एक वेगळा लुक आहे, त्याच्याबरोबर झुमके फ्री आहेत 1000 रुपयाला, त्यासोबत हा बॉक्स सुद्धा आहे. आपण वेगवेगळे मराठमोळे दागिने बघतोय. या इथे खासियत काय आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर ते स्वतः हाताने बनवतात. त्यात जो दोरा, जो बांधलेले हे दागिने आहेत, त्यात दोरा वापरलेला नाहीये, तार वापरलेली आहेत. शिवाय जे मोती आहेत, जे क्रिस्टल्स आहेत, ते काचेचे आहेत, त्यामुळे त्याची क्वालिटी वेगळी आहे. हे स्वतः हे दागिने बनवतात, त्यामुळे त्याची क्वालिटी आणि त्यांचे डिझाईन्स वेगळे, त्यामुळे मराठमोळा टच आहे, पण त्याला एक हलकासा ट्विस्ट आहे. तसेच काही इथे मोत्यांचे आपण जे तन्मणी पॅटर्न्स बघतो लॉंग मध्ये तसे आहेत, त्यातही त्यांचे वेगळे वेगळे ट्विस्ट आहेत. तर काय त्याच्यात पॅटर्न्स आहेत, चल पाहूयात. सो येस, सो हे सगळे लॉंग लेंथ एकच असते त्याची, की त्याच्यामध्ये काहीच व्हेरिएशन? हा, 28 ते 30 इंचाच्या मध्ये. ओके. आणि मध्ये घातला जातो. हो, आणि काय रेंज आहे याची स्टार्टिंग? आता हे जे आहेत ना, हे विदाउट इयरिंग आहे, त्यांची स्टार्टिंग रेंज आहे 450-400 पर्यंत. ओके ओके. आणि त्याच्या पुढचे जे हे आहेत विथ इयरिंग, तर काहीची 650 पासून स्टार्ट होत आहे. ओके. 750 पर्यंतची याची. सो ही बघा, ही डिझाईन ऍक्च्युली मी अजून कुठे पाहिलेली नाही आणि ती खरंच खूप वेगळी आहे. सो हे ते स्वतः बनवत असल्यामुळे, आणि इथून जे बघतोय आपण, ह्याची काय रेंज आहे? 650. सो 650 ची जी रेंज आहे, ही असे पॅटर्न्स त्याला थोडे असे छान रिच लुक देणारे, तर ते त्याच्याबरोबर कानातले येतात त्याला मॅचिंग. हे बघा, असे छान गोड कानातले आहेत, प्रत्येकासोबत वेगळे आहेत, त्या त्या डिझाईनला मॅचिंग असे कानातले आहेत. ही डिझाईन खरं तर खूप वेगळी आहे आणि नवीन आहे, त्यांनी आत्ताच लॉन्च केली आहे. ही बघा, ही एक डिझाईन आहे, त्याला एक सोन्याचा फील आहे ऍक्च्युली फॉर्मिंगचा, जर तुम्ही बघितलं तर. सो असे हे तन्मणी आहेत, याची रेंज 400 पासून सुरू होते. 400-450च्या रेंजमध्ये कानातले नाही आहेत, त्याच्या पुढे 600च्या पासून 650ची रेंज आहे, त्याला कानातले आहेत, आणि त्याच्या डिझाईन्स या एवढ्या सगळ्या आहेत. आता मोत्यांबद्दल बोलतोय, तर जी ऑफर आहे ज्याच्यामुळे आज मी इथे आली आहे, ती ऑफर विसरून चालणार नाही. तर चिंचपेटीमध्ये यांच्याकडे ऑफर सुरू आहे. ती ऑफर खरं तर संपलेली आहे, पण मज्जा पिंक साठी ती ऑफर थोडीशी एक्सटेंड होणार आहे. त्यातही ट्विस्ट आहे, काही मैत्रिणींना ही ऑफर मज्जा पिंक मुळे ती तुम्हाला ती ऑफर क्लेम करता येणार आहे. सो 500ची जी चिंचपेटी आहे ती 250 रुपयाला मिळणार आहे. सो ती चिंचपेटी कशी आहे बघूया. सो असं छान बॉक्स पॅकिंग येतं, त्याला सुंदर असं व्यवस्थित पॅक केलेली ही चिंचपेटी आहे. सो ही बघा, अशी छान क्वालिटीची आणि एकदम पारंपरिक ऍक्च्युअल जशी असते तशी चिंचपेटी. ह्याची रेंज आहे 500 रुपये, पण ही आपल्यासाठी येणार आहे 250 रुपयाला. पण ती सगळ्यांना मिळणार नाहीये, मज्जा पिंकच्या काही मैत्रिणींना ती मिळणार आहे. त्याची ऑफर काय आहे, ती कशी मिळू शकते आहे, आणि ती कशी क्लेम करता येणार आहे, ते आपण सांगणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. सो नक्की बघा. आणि हे कानातले सुद्धा येतात. सो 500ची चिंचपेटी 250 रुपयाला, फक्त मज्जा पिंकच्या काही निवडक मैत्रिणींसाठी. सो मी घातलेली आहे ती चिंचपेटी, अगदी कम्फर्टेबल आहे, त्याचा लुक खूप सुंदर आहे, तुम्हाला दिसत असेल. पारंपरिक अगदी चिंचपेटी जशी हसायला हवी तशी छान उठून दिसते. जर तुम्ही मराठमोळा लुक करणार असाल तर चिंचपेटी, सास, तन्मणी, वज्रटीक, बोरमाळ, मोहनमाळ असे काही दागिने आहेत ना, ते कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही, कारण काय त्याचा लुक, मराठमोळा लुक कायम उठून दिसतो. सो येस,
ही चिंचपेटी ऑफर मध्ये आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. नाजूक चिंचपेटीच्या ठिकाणी आता ठसठशीत वज्रटीक आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा लुक एकदम चेंज होतो. त्यामुळे प्रत्येक दागिन्याचा एक वेगळा लुक असतो, तो तुम्हाला आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे अगदी सहज बघायचं असेल तर तुम्ही बघितलं चिंचपेटी अगदी नाजूक वाटत होती, वज्रटीकनी त्याचा एक वेगळाच लुक आलेला आहे. सो ठसठशीत काहीतरी छान स्टेटमेंट आणि मराठमोळा हवं असेल तर वज्रटीक सारखा दागिना नाही. त्या व्यतिरिक्त पण अनेक दागिने असतात आणि गळ्याभोवती उठून दिसते ती ठुशी. सो वज्रटीकची काय रेंज आहे आपल्याकडे? वज्रटीक 2000 पासून. ओके, आणि ही गादी आहे त्याला आतमध्ये ना? ओके. सो जर तुम्ही बघितलं तर आपण गादीवाला वज्रटीक आहे तो आणि अगदी छान क्वालिटीचा आहे. सो हे बघा, त्याला अशी छान आतमधून गादी आहे. सो त्याची क्वालिटी आणि त्याचा फील खूप वेगळा होऊन जातो. सो हा 2000च्या रेंज पासून सुरू होतं. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जरा थोडंसं काहीतरी कमी असं ठसठशीत हवं असेल तर ठुशी हा जो प्रकार आहे ना, तो एक खूप सुंदर गळ्याभोवती असा आहे. सो ठुशी अगदी बेसिक जर तुम्ही पाहिल्यात तर अशामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. आता सध्या त्याच्यामध्ये वेगवेगळे असे छान छान पेंडेंट्स आलेत, पण यांच्याकडे ठुशीमध्ये सुद्धा काही हटके डिझाईन्स आहेत. तो हे बघा. सो त्यातलं त्यांनी केलेले फ्युजन्स हे आहेत, हे बघ. सो हे नेहमीची ठुशीची जी सर आहे ती आहे, पण त्याला त्यांनी वेगळे पेंडंट्स दिले आहेत. हे थोडंसं वेगळं होऊन जातं, थोडंसं मेटल गोल्ड हे ते आहे. आणि याला मंगळसूत्राची सर आहे, म्हणजे जर तुम्हाला एकच काहीतरी घालायचं आहे, मंगळसूत्र आणि एखादा दागिना, असं काही वेगळं वेगळं करायचं नाहीये, तर हे आणि हा ते दोन्ही वापरले आहेत. त्याच्यावरती छान प्रत्येकाबरोबर तसे मॅचिंग कानातले सुद्धा येतात. याची काय रेंज आहे? ओके. सो या ज्या छोट्या आपल्या नेहमीच्या ठुशी आहेत त्या 300-350 पासून सुरू होतात आणि मग पुढे 400-450 मध्ये या फ्युजन ठुशी सुरू होतात. ते 700-800 पर्यंत जातात आणि नंतर हे जे आहेत ठसठशीत दिसणारे त्याचे पॅटर्न्स हे बघा. ही पण एक आहे ऍक्च्युली छोटीशी नाजूक आणि खूप सुंदर वाटतं. हे घातल्यानंतर ऍक्च्युली खूप छान वाटतं. सो हे अगदी 550 रुपयाला आणि ती खूप छान, त्याची क्वालिटी छान आहे. मी सारखं का म्हणते, बिकॉज हातात घेतल्यावरती तुम्हाला त्या क्वालिटीची जी हे आहे ना ती कळून येते. सो अगदी सुंदर आहे. आणि मग हे सगळे असे ठसठसे सुरू होतात. यातही हे बघा असे टिपिकल पारंपरिक डिझाईन्स आहेत, त्याला एक वेगळं असा एक चेंज दिलेला आहे. येस, जरी तुम्हाला हेवी दिसत असेल तरी गळ्यात घातल्यानंतर ते अजिबात चावत नाही किंवा ते जड वाटत. हे आपलं खास नाविन्य म्हणू शकतो. येस. सो तुम्ही हा ठसठशीत दागिना जर वापरताय तर तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाही. गळ्याला ऍक्च्युली खरंच मी मगाशी ते वज्रटीक घातलेलं त्याच्यात पण फार टोचत नाही किंवा ते गळ्याला घट्ट होत नाही फार आणि त्रास होत नाही. जो हलका फुलका आणि छान लाईटवेट असा आहे. याची काय रेंज आहे? 600 पासून सुरुवात आहे. मायक्रो गोल्ड मध्ये आहे म्हणजे 1200. ओके. सो हे 1200 रुपयाला आहे. मायक्रो गोल्ड आहे. ह्याच्या कलर मध्ये तुम्हाला ते म्हणतात की त्याची कलरची फारच चांगली क्वालिटी आहे, तो सहजासहजी जात नाही. सो 600 पासून आहे ते अगदी 1200 पर्यंत आहेत. आपण बघतोय की प्रत्येक दागिन्यांना त्यांनी एक वेगळा असा लुक दिलेला आहे. हटके असे डिझाईन्स आहेत. तिकडे बऱ्याच डिझाईन्सचा त्यांचा लुक आहे. सो ते एक्सप्लोर करायला मला दिवस कमी पडेल इतके त्यांच्याकडे दागिने आहेत. मोहनमाळ आहे, गोरमाळ आहे, त्याला त्यांनी दिलेला ट्विस्ट आहेत. रेंज तुम्ही पाहिली अगदी 400, 300, 200 पासूनही दागिने आहेत आणि ते तुम्ही घ्याल तसे आहेत. त्यामुळे इथे नक्की येऊ शकता आणि इथलं सगळं तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पण आता माघी गणेश उत्सव आलाय आणि माघी गणेश उत्सवासाठी त्यांच्याकडे काहीतरी स्पेशल आहे. ते काय आहे चल पाहूया. माघी गणेशोत्सव येतोय आणि पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांसोबत बाप्पासाठी छान कंठी सुद्धा इकडे आहेत बघा. सो तुमचा बाप्पा छोटा मोठा कसा आहे त्याप्रमाणे कंठीची साईज वेगवेगळे इकडे आहे. काय रेंज आहे याची? 450 पासून सुरुवात. सो 450 पासून सुरू होते आणि ती कंठी अगदी छान बाप्पाला
बाप्पाचं रूप खुलवणारी आहे खरं तर. जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती छान वर्क केलेलं आहे, ती वेगळी आहे, त्यांचं वेगळेपण आहे. सो ही कंठी सुद्धा आहे. विशेष म्हणजे ही कंठी तुम्हाला अशी छान बॉक्स पॅक मध्ये मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही ती प्रिझर्व करू शकता, ठेवू शकता, परत वापरता येईल. ती वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही सहज वापरू शकता. त्यामुळे ही कंठी आत्ता घेतली तर ही इन्व्हेस्टमेंट सारखी आहे, पुन्हा पुन्हा वापरू शकता, एकदा वापरून टाकायची नाहीये. मोत्यांची असल्यामुळे नक्कीच ती उठून दिसते आणि ती वेगळी सुद्धा ठरते. बरेच दागिने आहेत इकडे, संपत नाहीये त्यांच्याकडची जी व्हरायटी आहे ती. पण त्यातल्या त्यात जे आपल्याला कायम लागतात किंवा एखादा सण, फंक्शन, लग्न काही असेल तर त्यातल्या त्यात कानातले कान जे आपण म्हणतो. सो हे कान जे आपण पूर्ण कान म्हणजे विथ झुमके असे त्यांच्याकडे कान आहेत आणि त्यातली व्हरायटी बघा, इतकी छान आहे, इतकी वेगळी आहे ऍक्च्युली. खरं तर हा बघा, हा किती गोड आहे, छान मोती आणि त्याला सो हा अख्खा कान आहे. सो तुम्ही घातल्यावरती तुमचा अख्खा कान कव्हर होतो. आणि त्याशिवाय नवरी असेल तर तिला या अशा छान मागे सरी सुद्धा लागतात. सो त्याला सुद्धा छान व्हेरिएशन्स आहेत, वेलीप्रमाणे आपण जे म्हणतो की मागे लावतात. त्याशिवाय इथे कानांना पण ऑप्शन्स आहे. थोडं आपण कोळी पॅटर्न मध्ये बरंच हे बघितलं जातं किंवा हे तिकडे फार घातलं जातं अशा स्टाईलमध्ये. सो त्यातही त्यांनी त्यांचे व्हेरिएशन्स केलेले आहेत. काय स्टार्टिंग रेंज आहे याची? ओके. सो 350 पासून साधारण ते सुरू होतं. काही याला मागे स्क्रू सुद्धा आहेत. सो अनेकदा आपल्या ज्या आई किंवा काकी असतात त्यांना शक्यतो असेवाली मळसूत्र फार कम्फर्टेबल नसतात त्या या मळसूत्रांसोबत. त्यामुळे असे जे स्क्रूवाली मळसूत्र आहेत तसे मध्ये सुद्धा त्यांच्याकडे छान नाजूक आणि सोन्यासारखी दिसणारी डिझाईन्स आहेत. शिवाय त्यांच्याकडे या व्यतिरिक्त बांगड्या आहेत ज्या गोल्ड लुक मध्ये आहेत आणि ज्यात मराठमोळ्या पद्धतीच्या सगळ्या बांगड्या आहेत. तर त्यात पण काय व्हरायटी आहे ती आपण बघूया. सो हे बघा, पाटल्या शक्यतो फार अशी डिझाईन्स असतात. सो 2च्या बनल्या जातात. ह्यांच्याकडे 4 ह्याचा आहे. हा मायक्रो गोल्ड आहे. सो जवळजवळ 6-7 महिने 8 महिने त्याच्या कलरची ते म्हणतात की काही जात नाही, तशी त्यांची गॅरंटी असते ऑलमोस्ट. त्यातही वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. हे बघा. सो ह्या ज्या नेहमीच्या आपल्या पारंपरिक डिझाईन्स आहेत ना, त्यांच्याकडे त्याच्यात डिझाईन्स आहेत. त्या व्यतिरिक्त तोडे आहेत, आपले नेहमीचे जे तोडे असतात ते. त्याच्यात स्क्रूवाले सुद्धा आहेत त्यांच्याकडे. हे बघा. सो हे जर तुम्हाला कम्फर्टेबल नसाल तर स्क्रूवाले जे तोडे असतात तसे सुद्धा त्यांच्याकडे आहेत. गहू तोडे जे फारच म्हणजे फारच एक ती डिझाईन जी कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही ती ही गहू तोड्यांची आहे. म्हणजे मी तरी माझ्या आजी बिज्जीच्या वेळेपासून अशा तोड्यांची डिझाईन बघते, ती अजूनही चालते, ती अजूनही आउट ऑफ फॅशन झालेली नाहीये. सो त्यात सुद्धा आहे. विशेष म्हणजे आजकालच्या हे बघता सोनं जर आपण बाहेर जाताना फार प्रेफर नाही केलं तर हे असे ऑप्शन्स त्यांच्याकडे बरेच आहेत. हे तोडे जे मध्ये आपण घालतो, शक्यतो ब्राईड असेल किंवा घरातलं लग्न असेल किंवा अगदी चुड्याच्या मध्ये काय घालायचं असेल तर हे सुद्धा लाईट वेट आहेत. मुळात ते खूप छान असेल. त्याची क्वालिटी खूप छान आहे. कुठेही अडकणारं मटेरियल नाहीये कुठेही बघा. म्हणजे जर तुम्ही कपडा जरी फिरवला तरी ते अडकत नाहीये कुठे, तर ते फार इम्पॉर्टंट असतं माझ्यासाठी. त्या अशा बांगड्या सुद्धा आहेत ज्या मध्ये आपण घातल्या जातो, तोड्यांच्या मध्ये जर असतील तर. हे बघा, हे जरा नवीन फॅशनवाले आहेत, थोडे छान असे युनिक फॅशन आहे. वेगवेगळे अनोखे हटके दागिने त्यांच्याकडे आहेत हे बघतोय. त्यातच त्यांचं एक क्रिएशन आहे जे जर तुम्ही शंभूराजे, छत्रपती शंभूराजे ही सिरियल पाहिली असेल तर त्यात हा वापरला गेला होता. बेलपान असं म्हटलं जातं त्याला. तो खूपच नाजूक, त्याच सोबत तितकाच छान आणि भरीव आहे. आणि त्याचा लुक बिकॉज त्याचे खालचे जे मोती आहेत त्याच्यामुळे तो नाजूक होतो, पण वरच्यामुळे तो फार डेलिकेट आणि तितकाच सुंदर दिसतो. सो ह्याची प्राइस मी गेस केली होती बरीच
पण त्यांनी मला सांगितले की हा सध्या ऑफर मध्ये आहे, सो हा 350 रुपयाला मिळतो तुम्हाला. बरं, त्याच्यासोबत कानातले सुद्धा येतात. सो हे 350 रुपयामध्ये हा बेलपान आणि हे कानातले इज अ डील. आणि त्यांचं अजून एक डिझाईन जे सध्या पौष महिन्यातला संक्रांतीमुळे जे काही आपले हळदी कुंकू, काळी साडी वगैरे वगैरे जे असतं त्याला मॅचिंग व्हावं म्हणून हे चोकर्स त्यांनी असे छान डिझाईन केलेत. त्याच्याबरोबर सुद्धा असे छान हे बघा कानातले येतात मॅचिंग. ह्याची प्राइस आहे फक्त 250 रुपये. सो एकापेक्षा एक डिझाईन्स आहेत आणि सगळे. तर मी जसं म्हणते तसं की आपण आज एक्सप्लोर करायला आले होतो काहीतरी वेगळंच आणि केलं काहीतरी वेगळंच. खरं तर 50 रुपयाला खरंच दागिने मिळतात का हे मी पडताळून पाहायला आले होते. आणि हो, 50 रुपयांपासून इकडे ह्यांच्याकडे दागिने मिळतात. त्यांच्या स्वतःच्या डिझाईन्स आहेत. पण 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 त्यांच्याकडे मराठमोळ्या दागिन्यांचं एवढं मोठं कलेक्शन आहे की मी तर भारावून गेले आहे. मी काय बघू काय नाही असं झालंय. तो रिच कलेक्शन मध्ये आलो होतो. कुठे आहे हे दुकान? दादर मध्ये आलो होतो. अगदी अगदी मोक्याचं ठिकाण आहे, फार शोधावं लागणार नाही. आयडियलची गल्ली, सुविधाकडून आलात की आयडियल तुम्हाला माहिती आहे, आयडियलच्या बँक ऑपोजिट एक गल्ली आत येते. श्रीराम बुक डेपो आहे तिकडे, रोनाल्डो म्हणून रेस्टॉरंट आहे. त्या गल्लीतून आत आलात की टुवर्ड्स एंडला आलात की छबिलदास शाळेचं एक मागचं गेट आहे, त्याच्या समोर रिच कलेक्शन आहे, रिच क्रिएशन आहे. रिच क्रिएशन त्यांचं नाव आहे. तुम्हाला अगदी कुठूनही तुम्ही त्या गल्लीत आत शिरलात की त्यांचा बाहेरचा बाकडा आधी तुम्हाला स्वतःकडे खेचून घेईल. कारण की तिकडे 50, 100, 150, 200 रुपयाची ज्वेलरी आहे. तिकडे तुम्ही आधी थबकताच, तिथनं एखादा तरी पीस तुम्ही घेता आणि मग तुम्ही आत येता. शिवाय जे कानातले आहेत ते फक्त 50 रुपयाला आहेत आणि त्याच्यात केवढी व्हरायटी आहे. तर हे सगळं इकडे मिळतं. इथे त्यांच्याकडे अजून बरीच व्हरायटी आहेत, विशेष करून मंगळसूत्रांमध्ये. सो आज जरी आपण इथे थांबत असलो तरी तुम्ही मला सांगा की मी इथे अजून काही एक्सप्लोर करायला हवंय का. विशेष करून मंगळसूत्र यांची मला फार छान वाटतात, तर ती मी एक्सप्लोर करायला हवी आहेत का ती मला तुम्ही नक्कीच सांगा. आणि हो, आज जाता जाता आय नो तुम्हाला काय हवंय की माझे टॉप 5 टेक कोणते आहेत. सो येस, जाता जाता चल पाहूयात. रिच क्रिएशनचं रिच कलेक्शन एक्सप्लोर केलं आपण. आणि जाता जाता जे कायम तुम्ही मला विचारत असता माझे टॉप 5 काय आहेत, तर खरं तर आज पुन्हा एकदा मला निवडायला खूप कठीण गेलं. कारण की इथे एवढं वास्ट कलेक्शन आहे की मला सगळंच फेवरेट वाटत होतं. पण त्यातल्या त्यात थोडीशी बायस्ड होऊन मी काय निवडलंय तर बांगड्यांमध्ये गहू तोडे जे माझे कायम फेवरेट आहेत. आय नो हे टिपिकल आहे, हे फारच असे कायम नेहमीची डिझाईन आहे, पण हे कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही, हे कधीही घाला. त्यामुळे हे आहेत 300, 350 ची रेंज आहे. सो 1 नंबर. त्यानंतर आहेत हे कान. ओके, सो हे कान खूपच भरीव आणि अगदी सुंदर आहे. त्यात बऱ्याच डिझाईन्स होत्या, पण मला त्यातल्या त्यात हे मोती आणि सोनं असं कॉम्बिनेशन आवडलेले आहेत. हे आहेत 800 रुपयाच्या रेंजमध्ये. 2 नंबर. नंतर आहे हे बेल पान जे आपण पाहिलं आणि ते खूप गोड आहे. विशेष म्हणजे ते इतकं छान असून त्याची प्राइस अगदी रिझनेबल आहे, 350 रुपये. सो हे आहे नंबर. त्याच्याबरोबर कानातले सुद्धा येतात. ऑफकोर्स मोहन माळ आणि जी आपला जो साज असतो त्याचं एक फ्युजन होतं, यांची एक डिझाईन होती आणि रेंज 800 रुपयाची. काय हवंय अजून ह्याचा लुक. सो हे आहे 4 नंबर. आणि 5 नंबर ठसठशीत असं हे वज्रटीक. हे बघा, सो हे आहे 5 नंबर. हे 2000 रुपयाला येतो. सो हे होते माझे टॉप 5. तुम्हाला त्यापैकी कोणतं आवडलं नक्की सांगा. आज आपण रिच क्रिएशन मध्ये आलो. त्यांचं मस्त वास व्हरायटी असलेलं कलेक्शन बघितलं. मराठमोळे दागिन्यांचे हटके डिझाईन्स ते स्वतः बनवतात, त्यामुळे बाजारात ते कुठेही मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल की जाता जाता मी तुम्हाला सांगितलं होतं की चिंचपेटीची ऑफर काय आहे, तर चिंचपेटीची ऑफर ही असणार आहे की ही जी त्यांची 500 रुपयाची चिंचपेटी आहे ती 250 रुपयाला मिळते. पहिल्या 20 मज्जा पिंकच्या मैत्रिणींना ही ठुशी 500 ची 250 ची ऑफर क्लेम करायला मिळणार आहे. हे सगळे डिटेल्स जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि लवकरच एक रील येणार आहे त्याच्यामध्ये देणार आहेत. सो स्टे ट्यून. ही ठुशी ही चिंचपेटी जर तुम्हाला हवी असेल 250 रुपयाला तर ती ऑफर कशी क्लेम करता येणार आहे, फक्त 20 जणींना मिळणार आहे. त्यामुळे प्लीज स्टे ट्यून आणि लवकरात लवकर ती ऑफर मिळवा. त्या व्यतिरिक्त
इथलं काय आवडलं तर इथे या मज्जा पिंकचं नाव सांगा, तुम्हाला नक्कीच डिस्काउंट मिळेल. त्यांनी सांगितलंय की मज्जा पिंकचं नाव सांगितल्यावरती ते तुम्हाला डिस्काउंटेड प्राइसेस वरती गोष्टी देणार आहेत. तर नक्की आलात तर मला कळवा, इथे काय आवडलं ते कळवा. मंगळसूत्रांचं ह्यांचं जे वास्ट कलेक्शन आहे ते पण आपण लवकरच एक्सप्लोर करणार आहोत. आणि हो, रिच कलेक्शन शिवाय असेच रिच छान छान सुंदर सुंदर नवीन व्हिडिओज घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक आपण लवकरच भेटणार आहोत. सो पुन्हा भेटूच.